जय हिंद दोस्तों. हाय आपला 30 ब्लॉक चॅलेंजचा डे 4. तर सकाळी आपण उठलो होतो 6ला आणि लगेच लागलो होतो तयारी करायला. तयार वगैरे होऊन मग आपण निघालो होतो कॉलेजकडे. सगळ्यात पहिला आपण गेलो खाली, आपल्या भेटलो राणीला भेटून मग आपण लगेच सुटणार होतो कॉलेजच्या दिशेने, कारण मला सगळ्यात पहिलं जायचं होतं माझ्या मित्राकडे निघालो अर्ध्या रस्त्यात, कारण आज तर इतकी बेकार थंडी होती का तुम्हाला काय सांगू. आम्ही तर फुल पॅक होऊन निघालो होतो, तरी सुद्धा थंडीत कुडकुडत आम्ही पोचणार होतो कॉलेजकडे. थोडाच वेळ बाकी होता, आम्हाला रस्ता संपतच आला होता. आम्ही पोचलो होतो ऑलरेडी कॉलेजमध्ये पोचून आपण असा विचार केला होता, पोरांना वगैरे भेटू, त्यांना घेऊन कॅन्टीनला जाऊ. तेवढ्यात पोरांचं नाव विचारलं तर सगळे पोरं कॅन्टीनमध्ये बसले होते. लगेच त्यांना सांगितलं आपल्यासाठी एक चहा घ्यायला. मग थोड्या वेळाने क्लासमध्ये गेलो होतो, सरांनी आपल्याला दिलं परत काम लावून केक आणि हे घेऊन येण्यासाठी. मग आम्ही गेलो क्लासमध्ये, तर तिथं आमच्या सरांचा होता बड्डे. तर मग त्या सरांचा आम्ही केक वगैरे तिथं कट केला. सगळे पोरं आता खुश होते म्हणून सर लोक पण एकमेकांशी मस्त भारी चर्चा वगैरे चालू होती. केक वगैरे कट करून त्याच्यानंतर आम्ही खाली बसलोच होतो. तेवढ्या सरने आम्हाला केक आणि त्यांनी पार्टी दिली होती छोटीशी ढोकळ्याची. तर ती ढोकळ्याची पार्टी करत असताना आमचा मित्र एकदम जोरदार ढोकळ्यावर तुटून पडला. तुम्ही पाहू शकता कसे तुटून पडले ढोकळं. तोच नाही तर आम्ही सगळेच एकदम भयंकर पद्धतीने तुटून पडलो. तुम्ही त्याचे रिएक्शन पाहू शकता, तो कसा हसतो काय. हा मी पण एकदम जोरदार तुटून पडलो होतो ढोकळ्यावर, कारण ढोकळा म्हणजे यार एक नंबर, एकदम भारी. आणि तुम्हाला माहिती आहे फुकटची वस्तू कधीच सोडली नाही पाहिजे, म्हणून एकदम पद्धतशीर आम्ही असं ढोकळा जोडला. थोड्या वेळाने सर लागले होते शिकवायला. मग सगळे पोरं लक्ष देऊन ऐकत होते, कारण हे एक्सेलचं शिकणं महत्वाचं होतं. त्याच्यानंतर आमचं कॉलेज सुटलं होतं आणि आम्ही निघालो होतो घराकडे. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटूया उद्या.